काय सांगाल दादा, जालना लोकसभेचे जे खासदार आहे कल्याण काळे, हे नवनिर्वाचित खासदार म्हणून गेले 5 ते 6 महिन्यापासून त्यांची निवड झाली. मात्र जिल्ह्यामध्ये ते फिरकावले आहेत का? तुम्हाला असं वाटतंय का खासदार आपल्या मतदारसंघामध्ये आले किंवा एखादं उद्घाटन काम किंवा काही त्या संदर्भात नागरिकांची चर्चा केली किंवा आभार दौरा केला, काय सांगाल? नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब निवडून आल्यापासून आता जवळपास त्यांना 5-6 महिने झाले, पण अजून देखील ते आमच्या गावामध्ये आले नाही किंवा आसपास कोणत्याच सर्कलमध्ये दिसले नाही. नक्की आम्हाला प्रश्न पडला, आपल्याला नेमकं खासदार आहे की नाही आहे. जे लोकांना जी लाट लागत होती, विरोधातली लाट लागत होती, बदल पाहिजे बदल पाहिजे, पण बदल आता लोकांनी तर बदल केलाच. दादांना पाडून कल्याण काळेला विजयी केलं, पण आता कल्याण काळे कुठे आहे? ते यायला पाहिजे ना. आमच्या काय समस्या आहे त्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे. नुसतं मतलब झालं म्हणजे तुमचं सर्व झालं म्हणजे असं काही नसतं ना. जनतेच्या पण भावना तुम्ही आता लक्षात घ्या. जनतेच्या काय अपेक्षा आहे काय नाही. आणि आता आम्हाला प्रश्न पडला की नेमके खासदार आता आहेत कुठे? काय सांगाल लोकसभेच्या खासदाराविषयी? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आपल्या जालना जिल्ह्याचे जे लोकनेते होते यांना या लोकसभेमध्ये पराभव पत्करावा लागला आणि तो दादांनीही मान्य केला. जनतेच्या या कौल लोकसभेमध्ये कल्याण काळे साहेबांना मिळाला. पण कल्याण काळे साहेब आहेत कुठे आणि त्यांच्या कामावर संदर्भ विचारत असताना कालची एक घटना अशी घडली की कल्याण काळे साहेबांनी जालना जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला पत्र द्यायचं, तर त्यांनी जालना जिल्हा सोडून संभाजीनगर येथे कलेक्टरांना पत्र दिलं. तर आमची अशी भूल पडली की बाबा नेमकं जनता संभ्रममध्ये एक आमचे खासदार संभ्रममध्ये आहे. जर जालना सोडून जर त्यांनी संभाजीनगरला दिलं असेल तर आमचं असं मत आहे की ते संभाजीनगरचे खासदार असेल. जर खासदार ते जर संभाजीनगरचे असेल तर मग आमच्या जालना जिल्ह्याचे खासदार हरवले काय, असे आमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण होतोय. म्हणून त्यांनी विकासावर बोलावं. आणि आमचं असं मत आहे, आम्ही विरोधी असो किंवा गावकरी असो किंवा पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कामासाठी त्यांनी बोलावं, विकास कामं करावं. सर्व धर्म समभावाच्या मार्गाने होत नाही, त्यांनी गावोगावी यावं आणि त्यांनी विकासाच्या मार्गातून सगळ्यांना एक सपोर्ट म्हणून काहीतरी उद्घाटनानिमित्ताने कामं दाखवा. आमचं त्यांच्यावरही ऑब्जेक्शन नाही, पण त्यांनी संभ्रम निर्माण केला की त्यांनी ज्यावेळेस या अतिवृष्टी झाली किंवा कालच्या 2-4 दिवसापूर्वी पाणी पडला, त्या पाणी पडत असताना त्यांनी जिल्हा कलेक्टर जालन्याला द्यायला पाहिजे होतं ना, शेतकऱ्यांना काहीतरी मदत व्हावं म्हणून पाणी करण्यात यावी. तर त्यांनी ते पत्र जालना सोडून संभाजीनगरमध्ये दिलेलं आहे आणि त्याचा ऑन प्रूफ आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुरावा बदलण्याचं काम करून दुसरं पत्र दिलं. पण एक संभ्रम, एक लोकसभेचे एक सांसद आहे ते आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे, तर त्या अधिकाराचा त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी वापर करावा अशी आमची विनंती. असा आमचा प्रश्न. आता सोशल मीडियावर काय असतं की बाबा कमेंटला कमेंट असते, मग याच्यात बोलत असताना विचार केला जनतेने की बाबा नेमकं विषय काय. मग याच्यावर माझं एक तथ्य निघलं की बाबा संभाजीनगरचे खासदार आहेत का. मग त्यांनी जर पत्र कलेक्टर संभाजीनगरला दिलं संभाजीनगरच्या जिल्ह्यासाठी, तर मग आमच्या जालना जिल्ह्याचे खासदार हरवले की काय, हा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांना पडला. म्हणून आम्ही शेतकरी आज जागे झालो आणि तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमची खासदार साहेबापर्यंत ही बातमी आपले गेली पाहिजे आणि त्यांनी त्याच्यावर स्टेटमेंट दिलं पाहिजे अशी आमची इच्छा. ही सोशल मीडियामध्ये एक चर्चा चालली आणि या चर्चा सत्रामध्ये बोलत असताना आम्ही एक बाईट देत असताना माझ्या मित्रांसोबत शेअर करत असताना आम्ही त्याच्यावर कमेंट केली की बुवा जर जालना जिल्ह्याचे खासदार श्री कल्याण काळे साहेब हे जर जालना जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेचं मतदान घेऊन जर विजयी झाले असेल आणि त्यांना ज्यावेळेस संविधानिक पदावर नेलं असेल, संविधानिक पद म्हणजे जालना जिल्ह्याचे खासदार हे 48 खासदारामध्ये एक खासदार आहे आणि त्यांनी जर ते पत्र जालन्याच्या कलेक्टर साहेबांना सोडून जर ते कलेक्टर ऑफिस संभाजीनगर येथे गेले असेल, आमचा रोज त्यांच्यावर नाही, तिथल्या पण शेतकऱ्यांची समस्या मांडणारे संदीप पानभुमरे साहेब आहे ना, पण तुम्ही आमच्या जालना जिल्ह्याच्या नंतर आमच्या बाईटवर पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या, लोकांच्या यायला लागल्या. याच्यावर संभ्रम निर्माण झाला की बुवा आमच्या जालना जिल्ह्याचे खासदार हरवले की काय. या प्रश्नावर मी कालच्या धरून बोलतोय. सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करतायत की बुवा खरंच कल्याण काळे साहेब गेले 7-8 महिन्यापासून ठीक आहे ना, काम करायला त्यांना आम्ही टाइम देतोय, पण तुम्ही तुमच्याच पर्यंत तुम्ही जर पत्र हे संभाजीनगरला जर दाखवत असाल, आता पत्र काय आम्ही तयार केलं नाही, पत्र त्यांनी तयार केलं. अशा होऊ घातलेल्या या लोकसभेमध्ये आम्ही पराभव जो झाला दादाचा तो मान्य आहे, पण येणाऱ्या या विधानसभेमध्ये जनता जागृत झाली आणि महायुतीच्या पाठीमागं या शेतकऱ्याला मिळणार सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्यांना कौल दिला
आणि विधानसभेवर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले व आमच्या गावच्या वतीनं व सर्व गोरगरीब सर्व धर्म समभाव हे असं आमचं गाव, या गावाच्या वतीनं मी देवेंद्र फडणवीस, आमचे पूर्व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे, अजितदादा सर्व यांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.